नमस्कार मित्रांनो, ट्रेड मार्केट एंटर यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत की आज मोमेंटम कसे आलेत आणि कशामुळे हे मोमेंटम आलेत. ओके. आणि आजपासून डेली आपल्या चॅनलवरती ॲनालिस्ट व्हिडिओ येतील. दररोज मार्केट झाल्यानंतर 9 ते 10च्या दरम्यान तुम्हाला हे व्हिडिओ मिळून जातील. ओके. आज मार्केटने कशाप्रकारे परफॉर्मन्स केले हे आपण आज जाणून घेणार. ओके, स्टार्ट करूया आपण. मार्केटमध्ये बघा, कंटिन्यू एक बाईंग आलेली आहे. ओके, बाईंग आलेली आहे मार्केटमध्ये, जी शुक्रवारपासून बाईंग आहे. हे लक्षात घ्या, शुक्रवार आणि गुरुवारपासून जी बाईंग आलेली आहे, म्हणजे स्ट्रॉंग बायर बसलेली तिथं. ओके, आपण वीकली ॲनालिस्ट व्हिडिओमध्ये पण बघितलेलं आहे. इथं स्ट्रॉंग बायर बसले आहेत मार्केटमध्ये. इथून स्ट्रॉंग बाईंग आलेलं मार्केटमध्ये. ओके, ही स्ट्रॉंग बाईंग आल्यानंतर मार्केटनी ह्या बाईंगची आणखी रिटेसमेंट दिलेली नाही, अजून रिटेसमेंट दिलेली नाही. ओके, सॅटरडे आपण काउंट करत नाही. ओके, सॅटरडे आपण काउंट करत नाही, कारण 1 तासाच्या सेशनमध्ये काय काउंट करायचं. इथं कोणी हेवी नव्हतंच आणि ऑपरेटर वर्क करत नव्हते. इथं बिग मनी इन्वॉल्व नव्हते सॅटरडेच्या मार्केटमध्ये. सगळे रिटेलर वर्क करत होते. ओके, हे आपण काउंट नाही करणार. आपण हा मोमेंटम काउंट करणार, हा आणि डायरेक्ट हा मोमेंटम. ओके, आता लक्षात घ्या, मॅटर काय जातो की कंटिन्यू अशी बाईंग आली आणि जेव्हा लोकांना कळलं शुक्रवारी किंवा गुरुवारी, सोमवारी कळलं असेल की बाबा शनिवारी पण मार्केट चालू आहे, सॅटर्डेला मार्केट ओपन आहे, तर त्यांनी काय केलं की BTST घेतला की मार्केट गॅपअप ओपन होईल. आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे किंवा त्यांच्या इच्छेप्रमाणे गॅपअप ओपन झाला मार्केटमध्ये. ही जी कॅन्डल आलेली आहे पूर्ण सेलिंगची कॅन्डल आली. ज्यांनी BTST घेतला होता की सॅटर्डेला मार्केट ऑन आहे, चालू आहे, त्यांनी काय केलं, सेलिंग केली. ही सेलिंगची कॅन्डल बनली. ओके, त्यानंतर मार्केट एकाच झोनमध्ये ट्रेड करत राहील. कुणाला जास्त काय प्रॉफिट दिलं नाही, काही नाही. ओके, ज्यांनी मिळवलं ते लकीली मिळवलं. एक तासा सेशनमध्ये कोणतंच प्रॉफिट बनत नाही, लक्षात घ्या. ओके, पुन्हा त्याच असेल मार्केटमध्ये काय केलं लोकांनी की उद्या पण मार्केट गॅपअप ओपन होईल आणि त्यानुसार त्यांनी बाईंग करून ठेवली होती BTST वाल्याने. ओके, आणि त्यांनी मार्केटने त्यांना काय केलेलं आहे, तसा गॅपअप दिलेला आहे. ओके, गॅपअप देऊन मार्केट वरच्या साईडला ग्रीन कॅन्डल बनवून वर गेलेलं आहे. ओके, हे लक्षात आलं तुमच्या. म्हणजे अजून बाईंग केली त्यांनी, अजून बायर ॲड झाले. जे हे होते ते तसेच थांबले गॅपअप झाल्यानंतर, आणि त्यामध्ये अजून बायर ॲड झाले. ओके, की मार्केट आता वरची जी 27,500ची लेवल आहे, ही सायक्लिक लेवल ही ब्रेक करेल. ह्या आशेने सगळे थांबलेत. जेव्हा गॅपअप मार्केटमध्ये ओपन होतो, अशी ग्रीन कॅन्डल फॉर्म होते ना, तेव्हा आणखीन बायर बसतात. ओके, बायर बसतात त्याच्यामध्ये. अजून आपण पण हा कॉल दिला होता, 27,500ची लेवल ब्रेक करावी आणि ब्रेक होणारच होती ती लेवल. पण आज मार्केट चॉपी असल्यामुळं काहीच करता आलं नाही. साईडवेज झोनमध्येच राहिलं मार्केट. ना मार्केटनी अप साईडला कमवून दिलेलं किंवा डाऊन साईडला कमवून दिलेलं. ओके, आपण हा कॉल दिला होता CEचा. आणि हा कॉल का दिला होता की 27,500ची लेवल एक ब्रेक करून जे इथं बसलेले जे सगळे बायर आहेत ना, हंट करायला येणार आहे मार्केट खाली. ओके, त्यासाठी काय केलं होतं आपण, हे CE साईडचा आपण कॉल दिला होता, जेणेकरून मार्केट ह्याचा ब्रेक करेल आणि आपलं टार्गेट आपल्याला कंप्लीट होईल. आपण इथं बाहेर पडू, मार्केट इथून रिव्हर्स नाही येणार, त्याआधीच आपण इथं बाहेर पडलो असतो आपले सगळे टार्गेट घेऊन. ओके, त्यामुळे आपण हा कॉल दिला होता पहिला, लक्षात घ्या. त्यानंतर काय झालं की जे बायर बसले होते, इथले बायर असतील BTST घेऊन गेलेले, आणि इथं आणखीन रँडम बायर आणखीन ॲड झाले होते ग्रीन कॅन्डल बघून. ओके, ग्रीन कॅन्डल फॉर्म व्हायला लागले, आणखीन रँडम बायर ॲड झाले. त्यानंतर मार्केटने काय केलं की त्यांना एक रिटेसमेंट देऊन मार्केटने काढून टाकलेले. ओके, हा मूव पण आपण दिला होता आपल्या ग्रुपमध्ये, भरपूर लोकांनी कॅप्चर केला हा मूव. ओके, तर मार्केटने काय केलं की ह्यांना एक रिटेसमेंट देऊन बाहेर काढलेलं आहे. ओके, त्यानंतर काय केलेलं आहे, मार्केटनी एक्झॅक्ट क्लोजिंग प्राईसचा एक सपोर्ट घेऊन मार्केटनी क्लोजिंग प्राईस आपण ड्रॉ करूया. ओके, क्लोजिंग प्राईसचं काय केलं, मार्केटने एक्झॅक्ट सपोर्ट घेऊन मार्केटनी अपसाईडचा मोमेंटम दिला. ओके, मार्केटला यायचं तर खालीच होतं. मी काल पण सांगितलं होतं की ही क्लोजिंग प्राईस जी आहे आपली, ही क्लोजिंग प्राईस ह्याच्या खाली आपल्याला चांगलं टार्गेट मिळू शकतं. ओके, पण तसं काही झालं नाही. मार्केटने हा सपोर्ट घेतला क्लोजिंग प्राईसचा आणि वरच्या साईडला मोमेंटम दिला. ओके, हे लक्षात घ्या. हा मोमेंटम कशामुळे आलेला आहे माहिती आहे का, जे हे सेलर बसले होते ना, हे सेलर ह्यांना काढण्यासाठी हा मोमेंटम आला आहे. जेव्हा मार्केटला खाली यायचं असतं ना, तर मार्केट काय करतं, रिटेस करतं, वेवमध्ये खाली येणार ना, रिटेस करत. ओके, हे तर सेलर बसवले. ओके, जे रँडम आहेत, म्हणजे मार्केटला आणखीन थोडी लिक्विडिटी पाहिजे, मग मार्केट काय करणार आहे, डायरेक्ट येणार नाही मार्केट. असं डायरेक्ट जर आलं ना, तर तुमचे 200चे जे प्रीमियम आहेत ना, ते 200वरच राहणार किंवा 210 होणार फक्त, असं डायरेक्ट आलं तर, कारण त्याला लिक्विडिटी नाही सापडत. मग मार्केट काय करतं, असं येतं खाली, थोडं रिटेस करतं, त्यानंतर खाली येतं. जेणेकरून हे सेलर बसलेत, ह्यांचं
थोडंसं प्रॉफिट कमी करतं, भीती दाखवून निम्म्या सेलरला काढतं. अशा ग्रीन कॅन्डल इथं फॉर्म केलं की आणखीन बायर बसतात, त्यांची लिक्विडिटी मार्केटला इथं खाली सापडते, मग खाली येतं. मग तुमची पेमेंट जे ₹200 चालू आहे ना, तो 250 260 असे चालू होतात. म्हणजे मार्केटला लिक्विडिटी सापडत जाते, त्याप्रमाणे मार्केट रन करतं. मार्केटला खाली यायचं होतं, पण मार्केट डायरेक्ट नव्हतं आलं, लक्षात घ्या. तर जेव्हा हे सेलर बसवले त्यानंतर एक बायिंगचं मोमेंटम आला चांगला. का हे सेलर इथं बसले होते, ह्यांना काढण्यासाठी एक बायिंगचं मोमेंटम आला. जेव्हा अशा कॅन्डल बनायला चालू होतात ना, तेव्हा रँडम बायर पण बसतात. एक कुठले बसतात, एक ब्रेकआउटचे बसतात. ब्रेकआउटचे बसले बरोबर. त्यानंतर दुसरं काय की हा सपोर्ट घेतला आहे, क्लोजिंग प्राईसचा सपोर्ट घेतला आहे, हे एक बायर बसले बरोबर, आणि एक ब्रेकआउटचे बायर बसले. आणि तिसरा बायर कोण आहे, रँडम बायर. अशा ग्रीन कॅन्डल बघितल्या, नवीन असतो मार्केटमध्ये कोणी ग्रीन कॅन्डल बघितलं की एंट्री मारली बरोबर. ते सगळे बसले. मग मार्केटला यायचं होतं खाली, मार्केटने काय केलं की सगळ्यांना इन्व्हाइट केले इथं, सगळ्यांची लिक्विडिटी गोळा केली त्यांनी. प्रत्येकाचे जी लिक्विडिटी आहे, स्टॉप लॉस आहेत त्याच्या खाली असतात बरोबर का. मग मार्केटने काय केलं, त्यांची लिक्विडिटी काढण्यासाठी, लिक्विडिटी घेण्यासाठी मार्केटने हा मोमेंटम दिलेला आहे. पण हा मोमेंटम जो होता ना, तो अपेक्षित केला होता आपण की 47,000 लेवलपर्यंत जाईल. कारण ही जी गुरुवारपासून जी बाईंग आली ना, त्याचं रिटेसमेंट मार्केटने अजून केलेलं नाही, अशी अपेक्षा होती. पण असं काही झालेलं नाही मार्केटमध्ये. ओके, मार्केटने पुन्हा इथून सपोर्ट घेऊन पुन्हा वरच्या साईडला ट्रेड केलं आहे. मार्केटमध्ये आज काहीच खास झालं नाही, एक रेंज बाउंडमध्येच मार्केट ट्रेड करत राहिलं. वेगळं काहीच केलं नाही मार्केटमध्ये आज, मोमेंटमच नव्हता मार्केटमध्ये. त्यामुळे कॉल द्यायलासुद्धा अवघड जात होतं. कारण जसे आपण बघता येतं की मार्केट बायरला बसत होतं आणि त्यांना काढत पण होतं रिटेस देऊन. ओके, पुन्हा बायरला रिटेस करून काढत होता. ह्याप्रमाणे चालू होतं मार्केटमध्ये, लक्षात घ्या. मॉर्निंग मोमेंटमच चांगला आला, त्यानंतर काय मोमेंटम झाले नाहीत मार्केटमध्ये. पूर्ण दिवस मार्केट एका रेंजमध्येच ट्रेड करत राहिलं. ओके, ह्या गोष्टी लक्षात घ्या तुम्ही. ओके, चला भेटू उद्या. उद्यापासून तुम्हाला दररोज ॲनालिस्टचे व्हिडिओ येऊन जातील की मार्केटमध्ये आज कशी कशी हालचाल झाली, काय झाली. ओके, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. ओके, थँक्यू.